मला कळत नाही मराठी माणसाच्या नक्की पाठी लागलंय कोण. कारण पहिला त्या मुलीचा जो व्हिडिओ आला तो व्हिडिओ असा होता की त्या मुलीला तो मुलगा बेदम मारतो आणि ठीक आहे त्याच्या आधी काही घडलं असावं अशी आम्हाला देखील अपेक्षा होती. पण काल आणखी एक व्हिडिओ मला माहीत नाही कसा आला, कारण मी त्या डॉक्टरांशी बोललो तर ते सगळे फुटेज हे फक्त पोलिसांना देण्यात आले होते. काल जो व्हिडिओ आला तो व्हिडिओ असा होता की ती मुलगी त्या मुलाच्या आईच्या कानाखाली मारताना दाखवलेली आहे आणि परत तो मुलगा येतो आणि तो तिला मारतो असा तो व्हिडिओ आहे. पण तो पण व्हिडिओ चुकीचा आहे. मी त्याच्या आधीचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. त्याच्या आधीचा तो व्हिडिओ असा आहे की तो मुलगा त्या मुलाचे आई वडील हे आई त्या मुलाला बाहेर ढकलते आहे. पाहिलात तुम्ही, त्याला बाहेर ढकलते आहे. तो मुलगा परत धावत येतो आहे. आता तुम्ही बघा, हा बघा परत धावत आला, परत तिला लाथ मारायचा त्याने प्रयत्न केला. त्याच्यानंतर ती मुलगी रागाने उठलेली आहे, बाहेर गेलेली आहे आणि मग तिने जे केलं त्याचं समर्थन करत नाही आहे. पण काय घटना घडली, जो अर्धवट व्हिडिओ काल जो टाकण्यात आला आणि त्या मुलीचं नाव खराब करण्यात आलं किंवा चुकीच्या रिसेप्शनीचीच होती, कालपासून हिंदी चॅनलनी परत चालू केलं, मराठी लोगोंनी उनको पहिला मारा था. त्याच्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ परत दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की ही घटना ही महाराष्ट्रातल्या लोकांना बदनाम करण्यासाठी अर्धवट व्हिडिओ. खरं हा व्हिडिओ पोलिसांच्या कस्टडीतनं कसा बाहेर पडला हा प्रश्न आहेच, परंतु ज्या पद्धतीने बरोबर तिथे कट केला, त्या मुलगी तिथे मारते तिथून कट केला आणि तिथनं जो पुढे दाखवला गेला, त्याच्या आधी तो मुलगा पहिला पुन्हा बाहेरून आत आला, त्या मुलीच्या लाथ मारायचा प्रयत्न केला. त्या मुलीच्या तिथे असलेल्या लोकांनी त्या मुलाला ढकललं पाठीमागे. मग ती त्या टेबलवरनं उठून तिने तो रिॲक्ट केला. मी पुन्हा सांगतो, त्याच्या आईच्या कानाखाली मारलं याचं आम्ही समर्थन करत नाही. पण काल काही लोकांनी, काही पक्षांनी तो अर्धवट व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर आणला आणि दाखवण्याचा प्रयत्न केला की मराठी आदमीनेही सुरुवात केली ती. तर मला असं वाटतं की ज्या काही या घटना आहेत त्या काही पक्ष जाणून बुजून करत आहेत आणि मराठीचं नाव हे देशभरात कसं खराब करता येईल किंवा मराठी माणूस कशा प्रकारे चुकीचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी त्या मुलीला भेटलो आहे. त्या मुलीला जर तुम्ही पाहिलं तर त्या मुलीची शरीर तुम्ही त्या मुलीला पाहिलं तर तुम्हाला कळेल की काय या मुलीच्यात काही नाही आहे. अशा परिस्थितीत ज्या पद्धतीने त्या मुलाने तिला मारलं आहे, लाता मारल्या आहेत, जे केस खिचून तिला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला, मग हे पक्ष समर्थन करतायत का? परवा ही घटना घडली. परवापासून जे एखाद्या परप्रांतीयाच्या कानाखाली मारल्याच्या नंतर धावत येणारे, तो सदावर्ते असेल किंवा इतर राजकीय नेते असतील भारतीय जनता पक्षाचे, गायब आहेत. कोणी काय बोलायला तयार नाही आहे, कारण त्यांना आदेश नाही आहेत त्यांच्या पक्षातले. हे आदेशावर चालणारी लोक आहेत. यांना एक स्क्रिप्ट दिली जाते, ती स्क्रिप्ट हे लोक वाचतात आणि आम्ही तेच सांगतो आहे की ही जी लोक जी रोज येऊन समोर बोलतात की इसको मारा, हिंदू है वो है, हे सगळे मराठीच्या विरोधात आहेत. आणि महाराष्ट्रातल्या मराठी लोकांनी या सगळ्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. एक ट्विट नाही आहे, एक बाईट नाही आहे या लोकांचा त्या मुलीला का मारलं, ज्या पद्धतीने त्या मुलीला मारलं आहे. तो जो मुलगा आहे तो गुन्हेगार आहे, हे पोलीस स्वतः म्हणतात की तो मुलगा गुन्हेगार आहे. आणि एक गुन्हेगार एका मराठी पोलीला अशा प्रकारे मारल्याच्या नंतर जर कुठल्याही प्रकारची भारतीय जनता पक्षाचे जे काही रोज सकाळी सोशल मीडियावर येऊन मराठी माणसाच्या बद्दल गरड ओकणारे जे नेते आहेत आणि परप्रांतीय लोकांच्या पुलका येणारी जी लोकं आहेत ती गायब आहेत. मी आज प्रेस समोर येण्याचं कारण तेच होतं की काल अर्धवट व्हिडिओ त्या मुलीच्या बाबतीत आला आणि तो सगळीकडे संपूर्ण देशात फिरवण्याचा प्रयत्न एका पक्षाकडनं सतत करण्यात आला. सो त्याचं पूर्ण काय होतं, त्याच्या आधीची पण स्टोरी काय होती हे दाखवण्यासाठी मी समोर आलो आहे. मला कळलं नाही की पोलीस कस्टडीतला व्हिडिओ अर्धवट बरोबर त्या मुलीच्या त्या आईबरोबर झालेल्या भांडणापासून का दाखवण्यात आला. त्याच्या आधी तो मुलगा पुन्हा येऊन तिला लाथ मारत होता आणि म्हणून ती मुलगी त्या रिसेप्शन सेंटरवरनं उठून पुढे गेली भांडायला. सो हा सगळा व्हिडिओ का दाखवला गेला नाही हे पडलेले मला प्रश्न आहेत. काय वाटतं या मला कळत नाही तर सदावर्तेच्या बाबतीत आपण का बोलतो आहे. मला वाटतं त्याच्याबद्दल प्रश्न न विचारलेले बरं. कालच्या मुलीच्या बाबतीत त्याला काही बोलावंसं वाटलं नाही, पण आज त्याला बोलावंसं वाटतं. सोडून द्या, सदावर्तेसारखी लोकं सोडून. चला, धन्यवाद. आहे म्हणून सतत सांगत होता. त्या मुलीने त्या डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टरांकडे ऑलरेडी कोणीतरी बसलं होतं, म्हणून त्या डॉक्टरांनी सांगितलं थांबवा त्यांना. म्हणून ती मुलगी थांबवण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यातून तो वाद झाला आणि त्या वादातनं त्या मुलाने तिला ते मारलेलं आहे, तिला शिवीगाळ केलेली आहे. आणि तुम्ही एखाद्या मुलीला शिवीगाळ करणार तर तुम्ही काय
अपेक्षा आहे का की तिने काहीच बोलायचं नाही, ती गप्प बसून राहायची? ती मराठी आहे, तिने रिॲक्ट केला. अविनाशजी, आणि तुम्ही त्यांचं अभिनंदन केले, सत्कार देखील करणार आहेत वर्षा गायकवाड आणि बाकीच्या. खरं तर त्या तिन्ही वाघिणींचं आम्ही मनापासून आभार मानतो की त्यांनी मराठीचा आवाज आतमध्ये बुलंद केला. एखादा UP बिहारमध्ये बसून एखादा खासदार महाराष्ट्रात जर पटक के मारेंगे, महाराष्ट्र को रोटी हम देते, या सगळ्या गोष्टी जर बोलणार असतील आणि त्याच्यावर त्याने पक्ष पाहिला नाही. खरं तर त्यांच्या पक्षाची पण पॉलिसी ही तीच आहे, हिंदी भाषिक आहे, पण तरीही त्या 3 मराठी बायका पुढे आल्या. त्यांच्याबरोबर आणखी काही खासदार होते आघाडीचे, पण त्या तिघीजणी पुढे आल्या आणि तिथे जाब विचारला. खरं तर तिथे अनेक उत्तर भारतीय खासदार तिथे असतील आणि त्यांच्यासमोर तिथे जाणं, उभं राहणं आणि बोलणं याच्यासाठी एक डेअरिंग लागते आणि त्या तिन्ही महिलांनी दाखवली. त्या तिघांचीही मी मनापासून आभार मानतो आणि नक्कीच आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी ते ज्या मतदारसंघात राहतात त्या मतदारसंघाच्या तेव्हा ज्या परत येतील अधिवेशन आटपून त्यावेळेला त्यांचे सत्कार करतील. धानोरे असतील, बच्चाव असतील, गायकवाड असतील, त्यांनी देखील सांगितलं पुन्हा जर असा प्रकार घडला तर राजसाहेब असतील त्या पुणे असतील ते बोलणं चुकीचं आहे, त्यामुळे त्याच्यावर उत्तर मिळेल. मी पुन्हा सांगतो की महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मराठी खासदाराची आम्हाला पुरुष खासदारांकडनं अपेक्षा होती ते काहीतरी करतील. काय अपेक्षा होती म्हणजे काय कसली अपेक्षा? अहो मग तुमच्या भाषेबद्दल एखादा माणूस असा बोलतो, तुमच्या महाराष्ट्राबद्दल असं बोलतो आणि तुम्ही तुम्ही तुमचे प्रश्न मांडत बसलेत. अहो भाषेला आई मांडणारी लोक आहोत ना आपण. खरं तर चीड तुम्हाला पण आली पाहिजे, जी त्या चीड आमच्यामध्ये होती त्या 3 महिलांमध्ये होती. पण अपेक्षा फार कमी आहे त्या लोकांकडनं, कारण मी मगाशी म्हटलं नाही स्क्रिप्टवर चालणारे सगळे खासदार आणि आमदार आहेत त्या महाराष्ट्रामध्ये. तर अपेक्षा फार कमी आहेत, पण त्या तिन्ही महिलांचं मनापासून आभार. आणि जशा त्या आज मराठीसाठी उभ्या राहिल्या, उद्या जर त्यांच्यावर कधी अशी वेळ आली तर आम्ही देखील त्यांच्यासोबत उभे राहू. कर्नाटक असेल, बिहार असेल, उत्तर प्रदेश हे वेळोवेळी आपली ताकद दाखवत असतात. महाराष्ट्राची ताकद तुझं कमी पडते का? त्या महिलांमुळे आता आपली ताकद दिसली. या 3 महिलांनी मला वाटतं की तिथल्या पुरुष खासदारांना दाखवून दिलं असेल की जर महिला करू शकतात तर पुरुष का नाही करू शकत, आणि कोणाला घाबरत आहे, कोणाच्या भीतीपोटी हे जे खासदार आहेत जे महाराष्ट्राबद्दल बोलतात त्यांच्या विरोधात तुम्हाला बोलायला भीती वाटते. भारतीय जनता पक्षाच्या खासदारांकडनं आम्हाला अपेक्षा नाहीच आहे, पण बाकी शिवसेनेचे खासदार आहेत, शिंदे गटांचे खासदार आहेत. बघूया, अजून अधिवेशन आता सुरू झालं, पुढे काय करतात, काय मराठीची बाजू संसदेत मांडतात, बघूया हिंदी भाषेच्या सक्तीच्या बाबतीत काय बोलतात. अपेक्षा आहे की काहीतरी चांगलं बोलतील. लातूरमधील एका 35 वर्षीय तरुणाने जी आहे ती जलजीवन आत्महत्या केलेली का ठेकेदारांचे बिल निघत नाही. मला वाटतं याच्या बाबतीत आमचा पक्षाचे नेते योग्य ती भूमिका आणतील. माझा आजचा जो विषय आहे तो कल्याणमध्ये घडलेल्या तो जो व्हिडिओ पुन्हा व्हायरल झालेला आहे, तो व्हिडिओ का व्हायरल झाला, कोणी केला, पोलीस कस्टडीतला व्हिडिओ बाहेर कसा आला, ही सगळी प्रश्न माझ्या मनात होती आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलेलो. आरोपी त्या मुलीला हॉस्पिटलला नेलं, तिला ॲडमिट केली, आरोपी पकडून दिला. हे सगळं केल्याच्या नंतर पुन्हा ते सगळे व्हिडिओ बाहेर काढणं, ते व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवणं, चुकीच्या पद्धतीने पसरवणं. जर तिथून खरं असतं तर आम्ही नक्कीच त्या मुलीची बाजू घेतली नसती. पण त्याच्या आधी तो मुलगा सतत तिला मारायला धावत होता तिच्या अंगावर. लोकांनी त्याला बाहेर काढल्याच्या नंतर ती मुलगी रिसेप्शनिस्ट सेंटरवरनं उठली आणि त्या मुलीची आणि तिच्या आईची भांडणं झालेली आहेत. आणि त्यानंतर तो परत आला आहे आणि परत येऊन त्याने तिला ज्या पद्धतीने मारलं ते संपूर्ण देशाने पाहिलं. चुकीचा व्हिडिओ काल व्हिडिओ हा काल सोशल मीडियावर एका पक्षाकडनं टाकून मराठी माणसाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.